शेतकरी बंधूंनो नमस्कार, स्वागत आहे आपल्या शेती मित्र रोशन या आपल्या शेतकऱ्याच्या युट्यूब चॅनल। शेतकरी बंधूंनो, सोयाबीन पीक उगवल्यानंतर त्याला सर्वात पहिलं आपल्याला काम करावं लागते ते म्हणजे तणनाशक मारणं। आणि हे तणनाशक मारताना अतिशय काळजीपूर्वक आपल्याला याचा वापर करावा लागते, कारण अळीनाशक, तणी, फंगीसाइड याचा डोस थोडा मागेपुढे झाला चालते, परंतु तणनाशक जे हर्बिसाइड आहे याचा डोस जर मागेपुढे झाला तर नुकसान आपलं होणार आहे। आणि म्हणून आपलं नुकसान होऊ नये यासाठी आपण हा व्हिडिओ घेत आहे। आता सोयाबीन पिकासाठी आपण 3 ते 4 प्रकार तणनाशक त्या ठिकाणी पाहणार आहे। पाणी कुठलं घ्यायचं, हे तणनाशक वापरायचं कधी, डोस किती आहे, कोणत्या तणावर हे नियंत्रण करते, सविस्तर माहिती आपण आपल्या व्हिडिओमध्ये त्या ठिकाणी पाहणार आहे। जवळपास 4 प्रकार तणनाशक आपण त्या ठिकाणी पाहणार आहे, म्हणून व्हिडिओ पूर्ण पहा। आणि हे जे तणनाशक आपण पाहणार आहे हे फक्त खास करून सोयाबीन या पिकालाच त्या ठिकाणी चालतात। आपलं आंतरपीक दुसरं असेल तर किंवा त्या पिकाला हे चालत नाही। यामध्ये जे पहिलं तणनाशक आहे, पहिलं हर्बिसाइड आहे ते म्हणजे आपलं अदामा कंपनी शाखेत। आता हे शाखेत सोयाबीन आणि तूर या दोन्ही पिकाला चालते, पण बाकी आपण जे 3 तणनाशक पाहणार आहेत ते फक्त सोयाबीन पिकाला चालणार आहे। तर शाखेत आपण त्या ठिकाणी घेऊ शकता जवळपास चांगल्या पद्धतीने रिझल्ट शाखेचे आतापर्यंत शेतकरी बांधवांना आलेले आहेत। यामध्ये इमॅजिथायपर अधिक प्रोपाग्युझोफोब हे दोन घटक प्रामुख्याने या शाखेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात। दुसरं जे आहे ते म्हणजे सिलेंडा कंपनीचं फ्युजीफ्लेक्स। हे फ्युजीफ्लेक्स फक्त सोयाबीन या पिकाला त्या ठिकाणी चालते आणि बरेच शेतकरी बांधवांचा वापर करताना चांगले रिझल्ट फ्युजीफ्लेक्सने आतापर्यंत दिलेले आहेत। यामध्ये प्रामुख्याने जो घटक आहे तो म्हणजे फ्लूआझिफॉब पी ब्युटीन 13% हा घटक यामध्ये आहे। गवत वर्गीय व रुंद पानांचा जेवढे तण असेल, गवत असेल, त्याचा उत्तम प्रकार नायनाट हे फ्युजीफ्लेक्स त्या ठिकाणी करते। गवत आपलं 2-3 पानाचं असताना याचा वापर केल्यास अतिशय चांगले रिझल्ट त्या ठिकाणी आपल्याला येणार आहेत। याचा डोस आपण 400 ml प्रति एकरला घ्यायचा आहे, सोबत 200 लिटर पाणी, म्हणजे 9 ते 10 पंप आपल्याला एका एकरामध्ये करायचे आहेत चांगले रिझल्टसाठी। फवारणी केल्यानंतर आपल्या सोयाबीन पिकाला थोडा शॉक लागू शकतो, 1 ते 2 दिवस आपलं सोयाबीन पीक थोडं पिवळसर होऊ शकते, नंतर आपलं काही कालावधीनंतर चांगलं पीक आपलं होणार आहे। आणि मागच्या वर्षी जर आपण हे फ्युजीफ्लेक्सचा वापर केला असेल तर आपल्याला काय अनुभवायचे आले ते सुद्धा कमेंट करा, म्हणजे इतर शेतकरी बांधवांचा फायदा होणार आहे। शेतकरी म्हणून दुसरं तणनाशक आहे म्हणजे आयरिस। हे यूपीएल कंपनीचं उत्पादन आहे आणि यामध्ये प्रामुख्याने 2 घटक आपल्याला पाहायला मिळतात। पहिला घटक आहे सोडियम ॲसिफ्लुऑर्फन आणि दुसरा घटक आहे प्रोडिनाफॉब प्रोपागिल, हा मध्ये पाहायला मिळते। सर्वच प्रकारच्या तणांचा उत्तम प्रकार नायनाट हे तणनाशक हर्बिसाइड त्या ठिकाणी करते आणि याचंही प्रमाण आपल्याला 400 ml प्रति एकरसाठी करायचं आहे चांगल्या रिझल्टसाठी। म्हणजे जेवढं जास्त पंप, जेवढं जास्त पाण्याचा वापर आपण करसान तेवढे रिझल्ट त्या ठिकाणी चांगले आपल्याला येणार आहेत। म्हणजे एकरी 9 ते 10 पंप आपल्याला वापरायचे आहेत। आणि हे जे आयरिस तणनाशक आहे हे फक्त सोयाबीन पिकाला त्या ठिकाणी चालते। मागच्या वर्षी जर आपण याचा वापर केला असेल तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा, म्हणजे इतर शेतकरी बांधवांना फायदा याचा होणार आहे। शेतकरी बंधूंनो, त्यानंतरचं जे तणनाशक आहे ते म्हणजे अमोरा। क्रिस्टल कंपनीचं हे उत्पादन आहे आणि व्यापारी नाव आहे अमोरा। यामध्ये सुद्धा आपल्याला 2 घटक त्या ठिकाणी पाहायला मिळतात, क्विझालोफॉब इथाइल, दुसरा घटक आहे फोमेझाफेन। हे 2 घटक प्रामुख्याने यामध्ये पाहायला मिळतात। जेवढे तणवर्गीय असेल, गवत वर्गीय असेल, लांब पानाचं, रुंद पानाचं सर्व खात्मा हे अमोरा हे तणनाशक त्या ठिकाणी करणार आहे। रुंद पानाचा, गवत वर्गीय तणाला संपूर्ण नायनाट हे तणनाशक त्या ठिकाणी करते। याचं प्रमाण मात्र आपल्याला 500 ते 600 ml प्रति एकरसाठी त्या ठिकाणी वापरायचं आहे आणि 200 लिटर पाण्यामध्ये याचा वापर त्या ठिकाणी आपल्याला करायचा आहे। शेतकरी मित्रांनो, हे झाले आपल्या सोयाबीन पिकाचे तणनाशक। यामध्ये जे आपण शाखेत पाहिलं हे शाखेतच फक्त आपल्याला तूर आणि सोयाबीन मध्ये त्या ठिकाणी चालते। त्यानंतर तो फ्युजीफ्लेक्स, आयरिस आणि अमोरा हे 3 तणनाशक फक्त सोयाबीन या पिकाला त्या ठिकाणी चालतात। चुकीची मात्रा घेऊ नका, चुकीच्या पद्धतीने वापरू नका, नाहीतर आपल्याला भयंकर नुकसान त्या ठिकाणी आपल्या पिकामध्ये पाहायला मिळते। या संबंधित जर आपले काही प्रश्न असतील तर आम्हाला कमेंट करा, नक्कीच आपण त्याला उत्तर देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करणार आहे। धन्यवाद। या व्हिडिओमध्ये आपण थांबणार आहे, परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती घेऊन। जय जवान, जय किसान।